सागर रावांचं नाव घेते साश्वीची आई. हाय हॅलो नमस्कार. आज आहे वरात, म्हणजे सकाळी लग्न झालं आणि संध्याकाळी लगेच वरात आहे. सो आम्ही सगळे घरी आलो, मस्त असं जेवण वगैरे केलं. जेवण बाहेरून मागवलं होतं आणि वरात झाल्यानंतर छान असा गृहप्रवेश आहे आणि नंतर खूप सारे गेम्स आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि डी जेवरती बघा सगळे कसे नाचताय आणि त्याच्यात पण काही क्लिप्स मी ॲड केल्या. आणि इथे दीक्षा कोणत्या गाण्यावरती नाचते हे ओळखा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चांगलं 1:30-2 वाजेपर्यंत डी जेवरती नाचून झाल्यानंतर आता गृहप्रवेश आहे आणि गृहप्रवेश करायच्या आधी इथे काही पद्धती आहेत आमच्या की त्यांना पेरायला वगैरे लावतात आणि नंतर बहिणी दार अडवतात आणि त्यांना काही गोष्टी विचारल्या जातात. आणि ते सगळं झाल्यानंतर घरामध्ये घेतलं आणि घरामध्ये घेतल्यानंतर भांडी ठुकरायचा एक प्रकार असतो. म्हणजे त्यांनी ओळखायचं की कोणत्या तांब्यामध्ये सोनं आहे, कोणत्या तांब्यामध्ये पोवळा आहे आणि जो बरोबर ओळखेल त्याला 1 पॉईंट भेटणार. असा काहीतरी तो गेम आहे आणि सगळ्यांनी हे ताटं पायाने लोटायचे असतात, असा तो गेम आहे. आणि हे दोघंजण खेळत होते आणि एवढी मजा मस्ती चाललेली आणि हे करता करता दोघांचे उखाणे बाजूलाच राहिले, बाकी सगळ्यांनीच उखाणे घेऊन घेतले. सो हा सगळा मजा मस्तीचा पुढे मी ऑडिओ सगळा ॲड करत आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. स्वप्नात आली आजी, तिला आवडते पावभाजी. स्वप्नात आली आजी, तिला आवडते पावभाजी. मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. पंढरपूरचे विठ्ठल, अक्कलकोटचे स्वामी, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साई, सागर रावांचं नाव घेते साश्वीची आई. सो आता अजून एक गेम आहे की नवरा नवरीने एकमेकांच्या मुंडवळ्या सोडायच्या, म्हणजे नवरीने 2 हाताने आणि नवरदेवाने एका हाताने मुंडवळी सोडायची असते. सो या गेमला पण भरपूर अशी मजा आली होती आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. कारण उद्यापासून मी जाणार आहे भाऊच्या लग्नाला. सो तुम्हाला उद्यापासून आम्हाला माहेरचे व्हिडिओज बघायला भेटणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओज बघायला विसरू नका. चला.